गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग मॉर्निंग. बोला बोला. मी एसबीआय बँकेच्या हेड ऑफिस मधून सुजित बोलतोय. हा बोला. तुमचं कार्ड ब्लॉक करण्यात आलेलं आहे. तुमच्या एटीएमची व्हॅलिडिटी संपलेली आहे. कसं काय? आम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली नाही आहे, काय नाही. कसं काय ब्लॉक केलं तुम्ही? तुमचे एटीएम रिॲक्टिवेट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या एटीएमची माहिती द्यावी लागेल. सर तुमच्या एटीएम कार्डवरील 16 अंकी नंबर सांगा. थांबा जरा एक मिनिट. 4592 1201 5578 5612. ओके सर. सर तुमच्या एटीएम कार्डवरील महिना आणि वर्ष सांगा. 6/34. सर तुमच्या एटीएम कार्डच्या पाठीमागील 3 अंकी सीव्हीव्ही नंबर द्या. 467. ओके सर. सर तुमचा पिन नंबर काय आहे? माझा नंबर 9867. सर तुमच्या मोबाईल नंबरवर एक मेसेज पाठवलेला आहे, त्यावर एक नंबर सांगा. घ्या. 4251. थँक्यू सर. सर आता 4 तासात तुमचे एटीएम कार्ड ऍक्टिव्हेट झाल्याचा तुम्हाला मेसेज येईल. थँक्यू सर. आईला माझे 25,000 रुपये डिडक्ट झाले अकाउंट मधून. बँक खाते असणाऱ्या प्रत्येक खातेदाराने लक्षात ठेवले पाहिजे की कोणतीही बँक आपल्या खातेदाराला त्यांच्या अकाउंटची माहिती विचारण्यासाठी, त्यांच्या एटीएमची माहिती विचारण्यासाठी किंवा त्यांच्या पिनची माहिती विचारण्यासाठी किंवा त्यांच्या ओटीपीची माहिती विचारण्यासाठी कधीही कॉल करत नाही. असा जर कॉल तुम्हाला येत असेल तर आपण काळजी घेतली पाहिजे की अशा कॉलला आपण कधीही रिस्पॉन्स दिला नाही पाहिजे किंवा आपली ही माहिती त्यांना दिली नाही पाहिजे. असा जर कॉल आला असेल तर आपण तात्काळ त्या कॉल बाबत पोलिसांशी संपर्क साधावा आणि आपली फसवणूक होण्यापासून आपण सुरक्षित राहावं. सायबर गुन्ह्यांबाबत जागरूकता हीच आपल्या बँक खात्याची सुरक्षा. जय हिंद.